नमस्कार, मी कल्पना स्टिचिंग मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला इथे बघा, तुमचा पाठीमागचा गळा मोठा असतो किंवा मग डीप गळा असतो तरी तुमचा शोल्डर उतरत असेल। आता मी मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गळा रुंदी किती घ्यायची, इथला ओपन भाग आहे हा किती घ्यायचा आणि शोल्डर पट्टी किती घ्यायची। तर मग तरी पण तुमचा गळा उतरत असेल तर मग काय करायचं। दुसरं पण एक कारण आहे त्याचं, ज्या वेळेस आपण आहे ना गळा रुंदी पण बरीचशी कमी घेतो आणि शोल्डर आहे ना शोल्डर पट्टी पण कमी घेत असतो तरी पण आहे ना आपला गळा हा उतरतो। तुम्ही ब्लाऊज बघू शकता, इथे अजिबात खाली जात नाही, म्हणजे इथे आपलं आहे ना असं एकदम टाईट बसलं पाहिजे इथे ब्लाऊज। आणि ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आहे ना तुम्ही ना ब्लाऊज शिवताना ना फिटिंग व्यवस्थित करायला सांगायची जिथे तुम्ही ब्लाऊज शिवाल तिथे, कारण का फिटिंग खूप महत्वाची आहे। ही गळा रुंदी ना किती कमी घेतली तरी पण शोल्डर उतरणार, तर त्याचं पण एक कारण असतं। ज्या वेळेस आहे ना आपण आहे ना ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर आहे ना कमरेमध्ये आहे ना जरी ब्लाऊज कमरेमध्ये लूज असलं ना तरी पण आहे ना इथलं शोल्डर उतरतं। आणि दुसरं एक कारण, ज्या वेळेस आपला पाठीमागचा गळा डीप असतो त्यावेळेस आहे ना, आता समजा आपण चेस्ट करतो 32 इंचाचा, चौथा भाग किती घेतो 8 इंच, 8 इंच आहे ना एकदम तेवढंच घेतो आणि गळा समजा 9 पेक्षा जास्त आहे तर मग शोल्डर तुमचं उतरणारच। कमरेमध्ये पण एकदम फिट्ट पाहिजे इथे। ज्या वेळेस आपण हाताचा वरती करतो तर ब्लाऊज इथे कमरेमध्ये ना टाईट बसलं पाहिजे, म्हणजे ब्लाऊज आहे ना वरती जात नाही, इथे आहे ना पकडून ठेवलेलं असतं आपल्याला, ब्लाऊजनच पकडून ठेवलेलं असतं जेव्हा शोल्डर उतरत नाही तिथं। आणि त्याच्यानंतर दुसरं एक कारण, आता 32 इंचाचं छाती समजा वेळेस आहे ना तिथे 8 इंच न घेता तिथे आहे ना पाव इंच कमी करायचं, इथे पाव इंच कमी करायचं। आपण इथे टाकतो ना चौथा भाग, छातीचा चौथा भाग घेतो ना आपण याच्यावरती इथं असं, तर इथे आहे ना पाव इंच कमी घ्यायचं, तेव्हा पण शोल्डर उतरत नाही। हे सरळ न घेता आहे ना इथे असा अर्धा इंचाचा असा उतार द्यायचा, गळ्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कट करायचा असतो कपडा, म्हणजे शोल्डर उतरत नाही। आता तुम्ही बघू शकता माझं पण ब्लाऊज एकदम छान बसलेलं आहे, कुठे शोल्डर उतरलेलं नाही काही नाही। तर शोल्डर उतरण्याची हेच कारण असतात, तर तुम्ही काय करायचंय उतार द्यायचा इथे थोडासा अर्धा इंचानी, इथे उतार द्यायचा गळ्याच्या बाजूला। आणि त्याच्यानंतर कमरेमध्ये पण आपल्याला फिटिंग पाहिजे व्यवस्थित ब्लाऊज। आणि त्याच्यानंतर दुसरं कारण, इथे चेस्ट लाईन आहे ना तिथे आपण आहे ना समजा आता तुमचं 36 इंचाचं माप आहे तर आपण 36 इंचाचा चौथा भाग किती घेतो 9 इंच, 9 इंच न घेता तिथे थोडंसं पाव इंच कमी घ्यायचं। त्याच्यामुळे आहे ना ब्लाऊज एकदम छान बसतं, टाईट बसतं आणि व्यवस्थित बसतं, अजिबात शोल्डर उतरत नाही। चला, धन्यवाद।